भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना सोलापुरातील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत मांडलं। भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते। मैंदर्गी इथं सभेला जातेवेळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत व्यक्त केलं। दरम्यान रायगडावरील वाघ्या कुत्र्याबाबत बोलताना वाघा कुत्र्याच्या पुतळ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट आहे। या पुतळ्याला कोणीही हात लावू नये, याबाबत संजय सोनवणे यांची समिती स्थापित करावी अशी त्यांनी मागणी केली। संजय सोनवणे हेच याविषयी व्यवस्थित बोलत असल्याचं त्यांनी या दरम्यान सांगितलं। मी रायगडावरती जाणार आहे आणि तिथली सगळी परिस्थिती मी महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे। वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे की वाघ्या कुत्र्याचा जो पुतळा आहे त्याला कुणी हात लावू नये। सरकारनं याबाबत संजय सोनवणे यांची एक सदस्यीय समिती गठीत करावी, तेच या विषयावरती व्यवस्थितपणे बोलतायत अशी आमची मागणी सरकारकडे आहे। त्यामुळं कोणी काय म्हणतंय त्या गोष्टीला फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही। गोपीचंद पडळकर लव्ह जिहादबद्दल बोलताना हिंदू मुलींना टार्गेट करून लव्ह जिहाद यांच्या जाळ्यात ओढण्याचं काम सातत्यानं सुरू आहे। त्यामुळे हिंदू समाजात जनजागृती होण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं। मुलींच्या घरच्यांनी मुलींबाबत आणि तिच्या मित्रमैत्रिणींबाबत तसंच सोशल मीडियावर ती काय करते हे तपासण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। हिंदू मुलींना जाळ्यात ओढायचं आणि मुलांना जन्म घालण्याचं यंत्र म्हणून मुलींचा उपयोग करून घेतला जातोय। अहिल्यानगर जिल्ह्यात अशीच प्रकरणं झाली असून त्यावेळी मी 2 दिवसाचा दौरा केला होता। कायदा होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सरकारकडे मागणी करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। हिंदू मुलींना टार्गेट करून लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवण्याचं षडयंत्र हे सातत्यानं सुरू आहे। हे काही नव्यानंच घटना घडतात अशातला विषय नाही आहे आणि म्हणून हिंदू समाजामध्ये जागृती होण्याची आवश्यकता आहे। मुलींचे आईवडील असतील, जे पालक आहेत, त्यांनी मुलींचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांच्या कोण आहे, फेसबुकवरती त्यांना कोण फ्रेंड आहे, त्यांची रोज उठबस कुणाशी आहे, हे सगळं तपासण्याची आवश्यकता आहे। हे एका दिवसात हे सगळं घडत नाही। त्याला व्यवस्थितपणे जाळ्यात ओढून हिंदू मुलींच्या बरोबर लग्न करायचं आणि मुलं जन्माला घालायचं यंत्र म्हणून या मुलींचा उपयोग करून घ्यायचा आणि परत अर्ध्यात सोडून द्यायचं, असे अनेक प्रकरण आहेत। कारण मी स्वतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही अशी जी लव्ह जिहादची प्रकरणं झाली तिथं मी 2 दिवसाच्या भेटीचा दौरा केला होता। पुणे जिल्ह्यामधलं तर प्रकरण अत्यंत वेगळ्या वळणावरती होतं, तिथेही मी स्वतः गेलो होतो। किंवा अशी अनेक प्रकरणं तुमच्याही कानावरती येतात, माझ्याही कानावरती येतात आणि माध्यमामध्ये येतात। त्यामुळं हिंदू समाजामध्ये जागृती होणं याच्यापेक्षा दुसरा उपाय आता आपल्यासमोर आहे असं मला वाटत नाही। कायदा होण्याच्या दृष्टिकोनातून आमची सरकारकडे मागणी आहे